तू इथे काय करतेस? सर तुमच्या हिरोईन हां आय मीन ऍडच्या हिरोईन. सर आम्हाला माहिती आहे तुमच्या साखरपुड्याबद्दल, पण तो भूतकाळ होता ना. जुन्या गोष्टी सोडून द्या आणि पुन्हा एकत्र या, म्हणजे या ऍडसाठी एकत्र या, होय की नाही मॅडम? हो आणि मी तर ना प्रोफेशनल गोष्टींमध्ये इमोशनल गोष्टी अजिबात आणत नाही, म्हणून तरी ऍड एक्सेप्ट केली. मला काही प्रॉब्लेम नाही. चला चला सुरू करू. आणि तुम्हाला हवं असेल ना की मी ही ऍड करावी, त्या हिरोईनला चेंज करा लगेच. मला का रे आपल्या दोघांची ऍड आहे नाही आणि माझ्यामुळे मिळाली आहे ना तुम्हाला, मला कसं रिप्लेस करा. हो पण सर सर आता काय शूट करायचं? हे सगळं काय चाललंय लीला मॅडम? तुम्ही तर म्हणाला होतात की एजेस सर या ऍड मध्ये काम करायला तयार आहेत. इतर वेळी नवरा बायकोच्या भांडणात बिचारा लहान मुलांचे हाल होतात, पण इथं ज्याने पैसा लावला त्याच्याच हाल होत आहेत. आरती रोख्याचा कान घेऊन ये. ओ थांबा, सारखी सारखी काय धमकी देत आहे? मी म्हणाले होते ना एज ऍड मध्ये काम करतील, मग ते करतील. अहो जास्त काही नाही हो, असं छोटस भांडण झालंय आमचं. मी बोलते ना त्यांच्याशी. हा मी त्यांना सेट पर्यंत आणलंय ना, मग आता ऍक्टिंग पण करायला लागेल. हा बाजूला व्हा. आणि तो रॉकेलचा डबा ना फेकून दे. आजी पण एजींना श्वेता नक्की आवडेल आणि लग्न झाल्यानंतर ती सगळ्यांना आपलंसं करेल, मला विश्वास आहे. आणि एजींचा आणि श्वेताचा संसारही खूप सुखाचा होईल. हो आजी, आणि आता तुम्ही लीलाचा अजिबात विचार करू नका. आता फक्त श्वेताचा विचार करायचा. श्वेतासाठीच दागिने निवडा. हा अगं तुम्ही तरुण मुली आहात, तुम्हाला तिच्या आवडीनिवडी माहित असतील नाही का? निवडा, तुम्ही निवडा ना दागिने तिच्यासाठी. मी आलेच. लक्ष्मी वहिनी, ती लीला तर आजींच्या मनावर ना च्विंगम सारखी चिकटली. आता त्या च्विंगमला कसं दूर करायचं आपण? जे काय करायचं ते लवकर करायला हवं. एकदा ना एजी आणि श्वेताचं लग्न झालं की आपण सुटलो. हा असंच आपल्याला एजंटच्या निवडीबद्दल सुद्धा वाटलं होतं ना. म्हणजे एजंटनी श्वेताला निवडलं म्हणजे झालं असं नाहीये. मेहंदीचा कार्यक्रम होऊन सुद्धा लीला एजंटना भेटतीये, काही ना काही करून त्यांच्या समोर येते. हे सगळं थांबतच नाहीये. वहिनी ते आता पण एकमेकांसमोर आले असतील का हो? हो ना. आणि एजंटना कळलं असेल की त्या शूटिंगची हिरोईन लीलाच आहे. आता आता काय होणार आपलं? काहीही होणार नाहीये. लीला तिथे आहे हे आपल्याला माहित नाहीये. तिचं एजंटना शूटला भेटणं हा निव्वळ योगायोग आहे. नाही 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 वहिनी, योगायोग नाहीये. आपणच एजंटना पाठवलं ना लीलाच्या सेटवर. सरू तुझं काय करू? अगं दुर्गा वहिनी जे सांगतायत ना ते खरे असं आपल्याला दाखवायचं, कळलं? हा कळलं 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 वहिनी. आता मला कळलंय, लीला आणि एजे शूटिंगला भेटणं हा निव्वळ योगायोग आहे. कळलंय मला. अशा कशा रे तुमच्या लीला मॅडम? त्यांना एकही गोष्ट धड जमत नाही. तुमच्या सरांना तरी न चिडता कुठे काय जमतं? तुमच्या लीला मॅडम या अशा वागतात ना म्हणून आमचे सर चिडतात. लीलाताई असं काही करत नाही. तुमचे सर मुळातच चिडके आहेत. हा असं काही बोलायचं नाही. आमच्या सरांना आधीच सांगून ठेवतोय, गाठ माझ्याशी आहे. अ, अ,
सावरा सावरा स्वतः. सर पॅकअप करू काय पॅकअप विश्वजित भाऊ काही करा पण एजे साहेबांना बोलवा. ओ भरपूर पैसे लागत माझे. बॅकअप बोलतोय. आता या विश्वरूपच्या हातात काही नाहीये. तो वरचा वरचा विश्वरूप तोच आता काय ते सांभाळेल सगळं. देवा सर ॲम्ब्युलन्स बोलवायची का? काय ॲम्ब्युलन्स? रोल कॅमेरा अँड ऍक्शन. आर लोणचं, आईच्या हातची चव असलेलं लोणचं. बाकी सगळ्या लोणच्यांना नाही म्हणा आणि घरी आणा आर लोणचं. हो अगदी बरोबर. वा सर क्या बात है. वा 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 सर काय काम केलं तुम्ही. खूप छान काम केलं. शॉट एकदम वन डे घाला सर. थँक्यू. पण सर मी मॅडम तुम्ही तर कमालच केली. पण मला एक कळलं नाही एजेस एवढ्या रागात गेले होते ते परत कसे आले? फ्लॅशबॅक. तिला आउट. आय सेड आउट. मला माहितीये तुम्ही खूप चिडलात, पण फक्त एकदा माझं बोलणं ऐकून घ्या. मला माहितीये मी शूटिंग मध्ये आहे ना, म्हणून तुम्ही शूटिंग करायला नकार देता. पाया पडते तुमचं, प्लीज असं नका करू. हो ते सगळ्यांनी केवढी तयारी केली, केवढा खर्च केलाय तुम्ही येणार म्हणून. सगळं वाया जाईल. आणि तुम्ही ऍक्टिंग नाही केलीत ना तर माझं सुद्धा ऍक्टिंग करायचं स्वप्न उद्ध्वस्त होईल. मला खरं कारण माहितीये. मी तुमच्याशी लग्न करायला नकार दिला ना, म्हणून आता तुम्ही शूटिंग करायला नाही म्हणते. हो पण मी तुमच्या घरी सून म्हणून येण्याच्या योग्यतेचीच नाहीये. जर मी लग्न करून आले असते ना तर आयुष्यभर तुमच्या घरच्यांना आणि तुम्हाला फक्त त्रासच झाला असता खरंच. म्हणून म्हणाले मी नाही. काय चुकलं आता ह्यात माझं? ते ठीक आहे. मला तरी सुद्धा असं वाटत असेल ना की माझं चुकलं तर ते ठीक आहे. नाही जात मी. नशीबच फुटकय. माझ्याकडे नेहमी असं होतं. तिला स्टॉप क्राईंग. का रडणं थांबू मी? मला ऍक्टिंग नाही करायला देत. मी चुकाने रडू तरी ते. तिला स्टॉप क्राईंग. तुम्ही आधी हो म्हणा. हो म्हणा, हो म्हणा, हो म्हणा, हो म्हणा. हो मी करतो. जा तू. या लेट्स गो. ओके. ह्याला म्हणतात लीलागिरी, लीलाची जादू. आता काय झालं, कसं झालं हे विचारत बसू नका. शॉर्ट ओके कट इट. बघितलीत आमच्या बॉसची कमाल. अहो लोक उगाच त्यांना घाबरतात. आमचे बॉस आहेत ना असे नारळासारखे आहेत. बाहेरनं टणक आणि आतून एकदम नरम मलई सारखे. मनाने खूप चांगले होतो आमचे बॉस. हो आणि आज आम्ही प्रत्यक्ष अनुभवच घेतला. आता तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही प्रोड्युसर साहेब. आता मार्केटमध्ये फक्त तुमचंच लोणचं विकलं जाणार. हो ना, तसं झालं तर अगदी देवच पावला म्हणायचा.
काय ह्या आधी आम्ही आमची लोणच्याचे बॉक्स दुकानामध्ये द्यायचो आणि एक्सपायर झालं का परत घेऊन यायचो. पण आता खुद्द एजे सरांचा फोटो आमच्या लोणच्याच्या पॅकेजिंगवर दिसणार आणि एकदा की ही ऍड टीव्हीवर थिएटरमध्ये होर्डिंगवर झळकली काय मग प्रॉफिटच प्रॉफिट. मग मी करोडो रुपयांचा मालक होणार. तुमच्यामुळे कॅन्सर पेशंटनाही खूप मदत होईल. कॅन्सर पेशंट त्यांचा आमच्याशी काय संबंध? आणि कॅन्सर पेशंटना आमच्यामुळे का फायदा होईल? अहो असं काय करतात तुम्ही? कॅन्सर पेशंटना डोनेशन देणार होतात ना? कुणी सांगितलं तुम्हाला? हे बघा, आम्ही लोणचं विकण्याचा बिझनेस करतो आणि हा बिझनेस आम्ही पैसा कमवण्यासाठी करतो. मग आम्ही आमचा प्रॉफिट त्यांना का द्यावा? अहो तुम्ही हे सगळं तुमच्या प्रॉडक्ट मार्केटिंगसाठी केलंय. येस सर. तुम्ही तुमच्या प्रोडक्टसाठी मला यूज केलंय. तुम्ही कॅन्सर पेशंटना मदत करणार आहे हे मला सांगितलं गेलंय म्हणून मी ही ऍड करायला तयार झालोय. तुम्ही मला फसवलं. तुम्ही मला फसवून ही ऍड शूट केलेली आहे. माझी परमिशन न घेता तुम्ही तरी ती ऍड वापरली ना तर आय विल सू यू. यू अंडरस्टँड दॅट? आणि तू ही ऍड का केलीस मला माहित नाही. तू तुझ्या स्वप्नांपर्यंत पोहोचण्यासाठी वाटेल तो मार्ग निवडू नकोस. जर तू हे प्रॉडक्ट प्रमोट करतेस तर तू स्वतः खात्री करून घे की हे प्रॉडक्ट बरोबर आहे का नाही. अँड दॅट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. स्वप्न पूर्ण करण्यासाठी चांगल्या मार्गाचा वापर कर आणि हे कायम लक्षात ठेव. चल विश्वा. तुम्हाला माहितीये ना तुम्ही काय केलंय? आता चूक केली आहे तर त्याची शिक्षा आपण भोगायला तयार राहा. वहिनी चला तुम्ही ब्लँकेट घ्या, मी डास चावून आहे ना त्याचं क्रीम घेते. मी काय ना तुम्हाला नाही काही होणार पण माझं रक्त गोड आहे ना, मला डास चावतात. एक मिनिट. बाहेर जायच्या शिक्षेची तुम्हाला खूपच सवय झाली ना. नवीन चूक केली तुम्ही तर शिक्षा पण नवीनच असायला हवी. वहिनी बरं झालं यावेळेस नवीन शिक्षा आहे. गप्प बस सरस्वती प्लीज. अंकल सेटवर आले ना तेव्हा खरं तर त्यांचा मूड बरा होता. पण काय माहिती मध्येच काय झालं, अचानक चिडले आणि आत निघून गेले. मग तुला अपेक्षित काय होतं? ते येतील आणि तुला म्हणतील ओ लीला काय योगायोग जुळून आलाय नाही. म्हणजे आपलं लग्न तर मोडलं पण तरी आपण सारखे सारखे एकमेकांना भेटतोय. आगाऊपणा करू नकोस. म्हणजे तेवढं कळतं आम्हाला. अगं पण बेसिक तरी ठीक बोलायचं ना. पण नाही, तिथे लेक्चर देत होते मला. म्हणजे म्हणजे म्हणत होते काम करताना असं करायचं नाही, असं हे असं ते, कामाची किंमत करायची. ते कोण आहेत ग मलाही सांगणारे? अगं पण ते एवढं समजत होते म्हणजे काहीतरी कारण असेल ना त्याच्या मागे. आहे ना, हे कारण आहे भीती.
त्यांना भीती वाटत होती माझी. भीती? हो, कारण कसं झालं ना रेव की त्यांना काय फक्त एकच डायलॉग होता, हो हो बरोबर, बस. पण मी मेन लीड होते ना, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष माझ्याकडेच होतं, सगळे माझंच कौतुक करत होते, मीच फेमस होणार, म्हणून त्यांना भीती वाटली अशी. हो का? पण तू फेमस झाल्याने त्यांना काय फरक पडणार आहे ग? ते काय मला माहिती नाही, पण मला वाटतं ना ती माझ्यावर जळतात. ते तुझ्यावर जळत असतील. पुढे. आणि काय म्हणाले होते ते? ती माझा चेहरा परत कधीच बघणार नाही. नाही पण आता मी असं काहीतरी करीन ना ज्याच्यामुळे त्यांना माझा चेहरा सगळीकडे बघावा लागेल. बापरे ताई, आता नवीन काय करणार आहेस तू? फेमस, खूप 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 फेमस होणार आहे मी. इतकी फेमस की न्यूजपेपर, मॅगझिन, होर्डिंग, बॅनर सगळीकडे फक्त लीला 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 लीला, चारों ओर लीला की लीला. ताई धन्य आहेस तू. पण मी काय म्हणते, तू करत बस तुझं स्वप्नरंजन. मी झोपते, मला खूप झोप येते. गुड नाईट. अगं थांब ग, झोप काय नेहमीचीच आहे. तू इकडे, आपण मस्त गप्पा मारत बस. अजून अजून बोलायला आहे तुझ्याकडे? अजून काय, मी खूप बोलू शकते, म्हणजे अख्खी रात्रभर मी बोलत राहू शकते. आणि तसं पण रेव, आणि आज ना मी खूप खुश आहे. पण ही जी ऍड केली ना त्यातनं मला थोडेफार पैसे सुद्धा मिळाले. आता मावशी, आई आणि बाबांना त्या साळुंकी समोर अशी मान खाली नाही घालावी लागणार. मी ना हळूहळू करून इतके पैसे साठवीन आणि मग त्या साळुंकीच्या तोंडावर ना फेकून मारी. आणि रेव, तुला एक सांगायचंच राहिलं, मी ना एक डान्स ग्रुप जॉईन करते. उद्याच अग्रीमेंट साइन करणार आहे. ही शपथ भारी. एक मिनिट, डान्स हे काय मध्येच वगैरे नाहीये. कसं असतं ना, एखाद्या हिरोईननी सर्व गुण संपन्न असायला हवं. आणि हे बघ, आपण एक काम केलं ना की त्यातनं आपल्याला दुसरं काम मिळतं, म्हणजे असं कामातनच नवीन काम मिळत जातं ना. त्यामुळे मी ठरवलं कुठल्याही कामाला नाही म्हणायचं नाही, मिळेल ते काम करायचं. म्हणजे कसं, आता खूप पैसे, खूप प्रसिद्धी आणि लीला लीला लीला, चारों ओर लीला. ताई केवढी बडबडतीयस. मला माहितीये तू नॉनस्टॉप रात्रभर बडबडू शकते, पण मला खरंच झोप आली. त्यामुळे मी जाते झोपायला. हा अगं पण गुड नाईट. बोरच आहे बाबा ही. वहिनी, आता ही जी आपल्याला कांदे विकायला लावणार? सरू, ही आहे तुमची नवीन शिक्षा. आज रात्री तुम्हाला 10 किलो कांदे चिरायचे. अभिराम आपल्या घरी स्वयंपाक करतो ना, यांना सवय नाहीये कांदे चिरायची. आई, म्हणूनच ही शिक्षा आहे. त्यांच्याकडे एवढा फुकटचा वेळ आहे, दिवसा काही करत नाहीत. त्यापेक्षा काहीतरी प्रोडक्टिव्ह करावं, चांगलं काम करावं. आणि आज जे झालं ते परत होता कामा नाही. ए जे आम्हाला माहिती, आम्ही चुकलोय, आम्ही शिक्षा भोगायला तयार होतो. आम्ही हो आम्ही एजे, एक क्वेरी होती. आम्ही मिक्सर वापरू शकतो का? तिला चॉपर म्हणायचं होतं. नाही नाही, मिक्सरच म्हणते मी. सरू, फक्त हात आणि सुरी वापरण्याला आवडेल.